आज आमच्या घरच्यांना सुट्टी होती. नाही, सुट्टी नाही म्हणता येत, कारण की आज मंगळवार असतं ना. त्याला जायचं लागत ड्युटीवर, पण मंगळवारी थोडंसं लेट जातात ते, कारण की मंगळवारी त्यांना म्हणजे माणसं वगैरे काही कामाले नसतात, फक्त पैसे वगैरे घ्यायसाठी, त्या माणसाचे वाटप करायसाठी त्यांना कामावर जायचं असतं. म्हणून मग म्हटलं चला आता आरामातच करू आपण, पण तरीही काही आरामात केलं नाही, कारण की आतेबाई मामाजीला कामाला जायचं होतं, म्हणजेच आमचे सासू सासरे त्यांना कामाला जायचं होतं ना. म्हणूनच मग त्यांनी मग त्यांसाठी लवकरच करायला लागत असते, म्हणून पटपट आटपून घेतलं. आणि भाजीचा प्रश्न तर पहिलेच असते, आपण पहिले आधीला दिवसापासूनच दुसऱ्या दिवशीच्या भाजीचा विचार करत असतो, कारण की हा माझ्याच घरात नाही तर प्रत्येकाच्या घरात भाजीचा विषय असतो. आणि काय करावं हे बी समजत नाही भाजीले. आमच्या घरी तर लय अवघड काम आहे, कारण की एकाला भाजी आवडली ना तर ते दुसऱ्याला आवडत नाही, आणि ते दुसऱ्याला कधी आवडली ना तर ते म्हणजे तिसऱ्याला आवडत नाही. म्हणजे सर्वांच्या मनपसंत भाज्याच लागतात. नाही बाई, हे चालत नाही आम्हाला ते कर, ते चालत नाही आम्हाला हे कर, हे आवडत नाही. म्हणजे आमच्या घरी 5 जण आहेत ना, तर तरी आम्हाला दोन नाही तर 3 भाज्या करायच लागत असतात. म्हणून म्हटलं जाऊ दे आता. आज फक्त मुगाची डाळच केली होती, कारण की आतेबाई मामाजीला वावरात जायचं होतं, पटकन आवरायचं होतं, आणि पटकन त्यांना पण आवरून दिलं. इकडे माझ्या चपात्या वगैरे सगळं झालं होतं, भाजी पण करून ठेवली होती मी. आणि मग नंतर येते आमच्या नाश्त्याचा विषय. त्यांचं करून दिलं ना तर मग यांना म्हणजे माझ्या मुलांना नाश्ता वगैरे लागतो शाळेत जायच्या पहिले. तर मी इथं रात्रीचा भात उरेल होता, तेच मग शेंगदाणे वगैरे टाकून मस्त कांदा विंदा टाकून मस्त भात केला होता. आणि त्या भाताचं शूट म्हणजे ना फक्त ते आपण जेवढा मसाला पहिले तयार करतो ना तेवढाच झाला होता माझ्याच्यानं. आणि असं म्हणजे काही ना काही हे लॉंग व्हिडिओ काढायचं म्हटलं ना तर काही ना काही चुकतच राहतं माझं. हे शूट करतो, नाही तर ते राहू देतो, ते करतो, नाही तर हे राहू देतो, असं काही ना काही चालूच राहते. म्हणून मग मी हे लॉंग व्हिडिओ आहे ना मग जास्त करत नाही. कामाचं सकाळचा घाईचा टाईम राहते, आणि इकून हस्बंड आवाज देतात, तिकून खालून माझे सासू सासरे आवाज देतात, मुलाचं वेगळंच काही चालते भलतंच. म्हणून मग ते काही एवढं काही हे नसते. मग आता सर्वात आधी मी स्वयंपाक करून घेतला. मग आमच्या घरचे सर्वजण उठले होते, मग त्यांच्या सातऱ्या वगैरे काढून घेतल्या. आणि जे रात्रीचे कपडे असतात ना, रात्रीचा कपड्याचा गयाठा पण पडेल होता, आता त्याला म्हटलं त्याच्या घड्या करून घेऊ. मग मुलाचं चालू होतं इकडच्या तिकडे फिरफार करणं. त्याला म्हटलं बाबू तोंड वगैरे पटकन धुवून घे. आणि नंतर त्याच्या पप्पाला पण मी आंघोळीला पाणी ठेवलं होतं. म्हटलं जाऊ दे आता, आंघोळीचं पाणी तपेतन लोक, म्हटलं झाडझुडच करून घेऊ थोडीशी. मग झाडझूड करून घेतली. आणि कसं तिकडची किचनमधली सकाळीच झाडझूड होते, पण इकडून ना इकडच्या रूममध्ये जरसे लेट उठतात सर्वजण, म्हणून मग इकडची झाडझूड राहतेच. म्हणून मग ते स्वयंपाक वगैरे झाल्यावरच करत असते मी. आणि काही नाही, मग पोराले म्हटलं जाऊ द्या आता, घे बाबू तू बी नाश्ता करून, त्याला बी जायचं होतं शाळेत. मी म्हटलं नाश्ता करून घे. मग त्याचा नाश्ता वगैरे चालला होता. आणि आमच्या घरी तर मोबाईल पाहिल्याशिवाय नाश्ता होतच नाही. असे तुमचे लेकरं आहेत का? कमेंटमध्ये सांग जा बरं. मला तर असं वाटते मालच पोरगा आहे, कारण की हा इतका मोबाईल पाहते, त्याला मोबाईल असल्याशिवाय जेवणच करत नाही. म्हणून त्याला म्हटलं किती आपण त्याचा मोबाईल सोडायचा प्रयत्न करा, पण तो मोबाईलच सुटत नाही. त्याचा नाश्ता वगैरे करून झालं होतं. आणि म्हटलं चाल बाबा आता काही तयारीच करून देते, कारण की टाईम झाला होता त्याच्या शाळेचा बी. मग त्याची पटापट तयारी आटपून घेतली. पण त्याचे एवढे नखरे चालतात की मम्मी हा सॉक्स त्या पायातला आहे, त्या सॉक्स त्या पायातला आहे. मी बरोबर व्यवस्थित घालून नाही दिलं ना तर तो बरोबर पाहते की कोण्या पायातला कोणता आहे. आणि आपल्यापेक्षा असं वाटते की मुलांना जास्त समजते. झाली होती त्याची तयारी, चालला होता, बाय वगैरे केलं त्यांनी. आणि हे दोघं बापले का चालले आता. त्याचे पप्पा त्यांना रोजच घेऊन जातात, कारण की त्याच्या टायमा गेला आता पोरगा शाळेत. आणि तो शाळेत गेला की नाही एकदम घर शांत होऊन जाते, नाहीतर मग दिवसभर तडतड हे कर मम्मी, ते कर मम्मी, हे दे मम्मी, ते दे मम्मी. आणि त्याला बी इतका कल्ला करावा लागत, ऐक रे बाबू, थांब रे बाबू. म्हणजे एका शब्दात कोणतीच गोष्ट ऐकत नाही. घरी असला की असा म्हणजे एवढा परेशान करते की लय. आता शाळेत गेला, एकदम घर शांत झालं. संध्याकाळपर्यंत येतही बी नाही आता. पण जाऊ द्या, शाळेत तर पाठवाच लागत लेकराले.